धन्यवाद धनंजय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण गेले 5 दिवस पाहतात. आता हा या 2 गटामधला जसा धनंजयने उल्लेखही केला की ग्रामीणचा फायनल संपला, आता ओपनचा फायनल शहरीचा फायनल आहे तो 2 संघामध्ये खेळला जातो. एका बाजूला पाहिलं तर क्रियांश 11 खारबाव आणि दुसऱ्या बाजूला साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर्स विजय 5556 या टीममध्ये साई सिद्धा टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीनं आपण मागचा मॅच खास करून खारबावचा पाहिला आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रणयसाठी कॅश प्राईज येणार आहे खास करून निव्या स्पोर्टच्या माध्यमातून. ते देखील पाहणार आहेत. प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ खारबाव ज्याला म्हटलं जातं तो आता नॉन स्ट्राईक एंडला आहेत. करण पाटील स्ट्राईकला, प्रणय पाटील नॉन स्ट्राईक एंडला आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सिद्धू. मॅच ऑन. पंचाकडे इशारा लेट्स प्ले. ऑफ स्टंपच्या बाहेर जेल सुटलाय चेंडूही गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर बॉन्ड लाईनच्या बाहेर हा चौकार पाहिलाय. आणि तरी जसं आपण गेल्या 25 वर्षाचा जसा काही कालखंड पाहिला, काही वेळेला ग्रामीण संघ वरचढ ठरलाय, काही वेळेला ओपनचा संघ वरचढ ठरलाय. आता हे 2 संघ खेळत आहेत. एका बाजूला खारबाव आहे, दुसऱ्या बाजूला साई सिद्ध आहे. पण खारबाव एका अर्थाने बघितला तर आपल्या भिवंडीचा म्हणजे खारबाव तिथून आला आहेत आणि या जवळपास एकाच परिसरात एकाच गावातील ते संघ आहेत. त्याच्यामुळे बघूया तसाही काही विक्रम आजच्या दिवसामध्ये होतोय काय. पायावर येणारा चेंडू हलक्या हातानं मनगटाच्या सायनं थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तसं झालं तर कदाचित 2025ची स्पर्धा आगळ्या वेगळ्या अर्थानं थोडीशी फेमस होईल. म्हणजे एक नारंगी जिंकलाय आणि जर खारबाव त्याच ग्रामीण पातळीवरती आलेला संघ जिंकला तर कदाचित हाही विक्रम या स्पर्धेच्या निमित्तानं रचला जाईल. यस ॲब्सोल्युटली राईट. धावसंख्या धावफलकावरती 5. सिद्धू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल टाकलाय त्या ठिकाणी. बॅटच्या टोला बॉल लागलाय प्रणय पाटीलच्या आणि प्रणय पाटीलला बॉलला मात्र फेस करत असताना एक धाव त्याने घेतलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. क्रियांश 11 खारबाव संघ. परंतु क्रियांश 11 खारबावनं मागील मॅच ज्या प्रकारे खेळला होता तर प्रत्येकानं पाहिलं त्यांनी संघर्ष कशा प्रकारे केला, तिथे रन कशा प्रकारे आले, शेवटी खेळलेले ते षटकार कशा प्रकारे आलेत त्याही गोष्टी आपण मैदानावरती पाहिल्या होत्या. सिद्धू पुन्हा रेडी आहेत करणसाठी. करणनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न की आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 7 धावा. विनायक भोईर जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. आणि जशी गोलंदाजी आपण खास करून साई सिद्धा टीमची पाहिलेली आहेत. मागच्या सामन्यामध्ये मोठा संघ होता, निमिक्षा स्पोर्ट्सचा संघ मोठा संघ होता, पण त्यांना जे 48 धावांचं आव्हान होतं ते 48 धावांचं आव्हान जवळपास एक 15 धावाच्या अंतराने तो सामना जिंकला होता. 15 ते 20 धावांच्या अंतराने जिंकला होता. खाली काही सायस्किनच्या समोर काही प्रेक्षक वर्ग आहे, त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे. खाली बरोबर सायस्किनच्या समोर काही प्रेक्षक वर्ग आहे, त्यांनी थोडंसं बाजूला व्हा. क्रिकेटचा महासंग्राम गेले 5 दिवस आपण जो अनुभवतोय आणि आता प्रणय पाटील स्ट्रायकर एंडला सज्ज आहे, ज्याचा उल्लेख केला वंडर बॉय ऑफ खारबाव हा खेळाडू आहे. त्याच्यासाठी काही कॅश प्राईज निव्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच येथे त्याचाही उल्लेख केला जाणार आहे. स्ट्रायकर एंडला प्रणय आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सिद्धू. आता आलं, शफल केलं होतं, टार्गेट केलं होतं स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये टार्गेट केलं होतं. बीट करून चेंडू चाललाय. एसटीएफच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 7. पहिला 5 चेंडूचा खेळ पाहिला तर धावफलकावरती धावा 7 धावा. सिद्धूनं पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केल्यानंतर त्यानं पाठीमागच्या 4 बॉलवरती फक्त 3 सिंगल दिलेत आणि त्यामध्ये एक डॉट टाकलायत. हेही विशेष आहे. धावा धावफलकावरती 7. स्विच हिट खेळलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. प्रणय पाटीलच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार स्विच हिटचा चौकार. सुंदर फटका. आणि ज्यावेळेला स्विच हिट खेळला गेला बरोबर हात ज्यावेळेला ग्रीप चेंज केली त्याच वेळेला पहिला तर लेंथला पिक केलं आणि खास करून सिद्धूवरती हमला. मागच्या मॅचचा सामनावीर आहे तो. बरोबर फुलटॉस घेतला. लोअर फुलटॉस चेंडू होता, झेल होता. ज्या पद्धतीनं थोडंसं लेट रिॲक्ट केलं गेलं आणि लेट रिॲक्ट करताना हा चेंडू गेला का सीमारेषा पार. बघा दुसऱ्या अँगलला बघूया. स्विच हिट केला होता. पॉईंटचे क्षेत्ररक्षक होते, त्यांनी थोडंसं लेट रिॲक्ट केलं
रिॲक्ट लवकर करायचं होतं, कारण जो सर्कलमधला क्षेत्ररक्षक असतो ना, पॉईंट कव्हर मिड ऑफ, त्यांनी रिफ्लेक्शन थोडेसे फास्ट द्यायचे असतात, ते नाही दिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 1-1-11 11. फ्लाइंग स्टार पहिल्या षटकामध्ये 4, त्याच्यानंतर 1-1-1.4, यानी की चांगली सुरुवात तुकाराम सर पहिल्या षटकामध्ये करताना प्रणय आणि करण आपल्याला पाहायला मिळत आहेत. करणनं आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात, प्रणय पाटीलनं 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात आणि हे दोन्ही खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती चांगली बॅटिंग करतात आणि क्रियांशील खारबा तोच विचार करतोय की हे दोन खेळाडू मैदानावरती याच प्रकारे बॅटिंग करत राहिले तर धावसंख्या वाढू शकते. मागे जसं आपण नारंगी टीम करताना पाहिलंय तर निशांत पाटील आणि जय पाटील या दोन बंधूंनी कमाल केलेली आहे. ऑल ओव्हर टुर्नामेंट जर पाहिलं तर प्रत्येक वेळेला त्यांनी 2-2 3-3 विकेट प्राप्त केल्यात. या दोन्ही बंधूंनी जो खेळ केलेला आहे नारंगीच्या विजयामध्ये, जसा मयूरचा वाटा फार मोठा आहे, गौतमचा खेळही चांगला आहे, धीरजनेही चांगला खेळ केला आहे. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड साईड किचन दिशेने चेंडू चालला आहे. आक्रमण केलंय पंकज पाटील पालन यांच्यावरती आणि पहिला चेंडू सीमारेषे पार चौकार. मोर खेळलेला फटका, दोन खेळाडू होते मिडॉन आणि मिडॉफला, त्याच्या डोक्यावरून एक्झिक्यूट करत असताना बरोबर साईड स्क्रीन च्या दिशेने बॉल मात्र मार्गस्थ झालाय. तिथे मिळालाय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती करणनं 4 मध्ये 10 बनवल्यात. फुलटच बॉल लवर फुलटच बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळायला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धावही कंप्लीट. तुकाराम सर रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहेत. पंकज पाटीलच्या अगेन्स्ट आता करण रन घेण्यासाठी त्याने सुरुवात केली, रन घेतोय तो नक्कीच. आणि ज्यानं या स्पर्धेतल्या मैदानावर हाताळलाय पंकज पाटील अर्थात पालन या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट चांगला आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे. प्रणय पाटीलसाठी निव्या स्पोर्टकडनं एक कॅश प्राईज आलंय, जो नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला करण. आखोट टप्प्यात चेंडू होता, टॉप एंड लागला, चेंडू पाठीमागे जातोय. शॉर्ट फायर लेग रिदममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पंकज पाटीलच्या गोलंदाजीचा उल्लेख केला होता. विलास यांनी टिपलाय झेल. पहिला विकेट, पहिला गडी बाद. करण बाद झाले. 6 चेंडूवरती 12 धावांची खेळी, 1-2 चौकार आपण ज्या करणच्या बॅटमधनं पाहिले. कशा पद्धतीने बाद झाले रिप्ले बघा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, हुक करायचा होता, पोझिशनमध्ये नव्हते, बॅटच्या थोडा कडेला लागला चेंडू आणि चेंडू गेला सरळ यष्टीच्या हातामध्ये. अक्षय पाटील न्यू बॅट्समन मैदानावरती येतात. पहिला गडी गमावलाय 17 वरती खऱ्या अर्थानं अर्थ 17 धावा धावफलकावरती आहे. 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. अक्षय मैदानावरती आल्यात. आता अक्षयची भूमिका महत्वाची आहे, दुसऱ्या बाजूला प्रणय यांचीही भूमिका आपल्याला महत्वाची पाहायला मिळणार आहेत. क्रियांशील खारबाव संघ म्हटलं तर हरेजी पाटील साहेब आपल्या खार्डी गावचं त्यांचं नेहमीच नाव घेण्यासारखं असतं. तसेच आमचे मित्र तेजस पाटील शिरगाव हेही सध्या मॅचचा आनंद घेतात, त्यांचेही स्वागत असतात आणि नेहमी समर्थक राहिले आहेत. क्रियांशील खारबाव संघाचे तेजस पाटील सध्या अक्षय मैदानावरती आले आहेत. गोलंदाज पंकज पाटील एक चौकार आल्यानंतर एक डबल नंतर त्यांनी विकेट मिळवले आहेत, हेही विशेष आहे. समोर अक्षय आहेत. वेगवान जलद गतीने बॉल टाकला आहेत. ह्या खेळाडूची स्पेशालिटी आहे तुकाराम सर, आणि वेगवान गोलंदाजी करणं नेहमी पसंत करतो पंकज पाटील पालन. आणि ज्या पद्धतीने त्यांची हाईट आहे, उंची आहे, हायॅम ॲक्शन आहे बघा. हायॅम ॲक्शन थोडा खेळपट्टीला चेंडू हिट करतोय आणि पाठीमागे चेंडू निघून जातोय निर्धाव. मागचं मेडन ओव्हर आपण त्यांचं पाहिलं होतं. स्ट्रायकरला अक्षय शफल केला फ्लिक केला, चेंडूला पाठवला स्क्वेअर बॉल लाईनच्या दिशेनं, चेंडू गेला सीमारेषा पार. अक्षय पाटीलच्या बॅटमधनं चौकार. खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलाय. पायावरती आलेला बॉल त्याला वरती बरोबर लेग ग्लान्स करत असताना फ्लिक करत असताना बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार आणि अक्षय आले आणि अक्षयच्या बॅटमधून चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर 21 धावा, 21 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स.
चांगली सुरुवात करण पाटीलने दिली होती. आता अक्षयने आल्या चौकारानं काय केलंय, तो जो वेग पकडलेला होता कारभारच्या संघानं, तो वेग कमी होणार नाहीये याची काळजी या चौकारानं घेतले. आकोटप्यात चेंडू फ्लॅट बॅट मारायचा होता वेगळा पवित्र पाहिला होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावा कधी 21-21. एक कॅच प्राईज आलंय खास करून प्रणय पाटील वंडरबॉय, जो कारभारचा वंडरबॉय ज्याला म्हटलं जातं, त्याच्यासाठी निव्हिया स्पोर्ट्सकडनं प्रणयच्या प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रणय पाटीलसाठी निव्हिया स्पोर्ट्स एव्हरी 6 प्रत्येक षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 2 षटकांचा खेळ पाहिला तर तिथे 2 षटकांमध्ये 10.50च्या सरासरीनं 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्यात. प्रोजेक्टेड स्कोर इथून दाखवतोय करंट रन रेट 10.50च्या रन रेटने गेलं तर 63 होऊ शकतोय. 12च्या रिक्वायर्ड पर ओव्हरमध्ये तुम्ही गेलं तर 69 होऊ शकतायत आणि 14च्या धावगतीनं तुम्ही चालला ना तर 77. 12च्या धावगतीने गेले तर कदापि 69चा आकडा इथे चांगला दिसतोय आणि 14च्या जवळपास गेले तर 77 हा बेस्टच आकडा असणार आहे. तुकाराम सर, आणि मागचा जसा सामना आपण बघितला होता 47चा तोही रंगला होता. त्याच्यामुळे 50च्या पार गेलं. बघा क्रिकेटच्या भाषेमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नाही आणि कुठलीही धावसंख्या कमी नाही आहे. जिथे तुम्हाला पोचता येणं शक्य आहे कारण इतका चांगला स्टार्ट आहे. कारभार संघाचा इतका चांगला स्टार्ट आहे. 21चा स्टार्ट 2 षटकामध्ये आहेत. याला तुम्हाला ट्रिबल करायचं आहे, डबल करायचं, 2.5 पट करायचं आहे. ट्रिबल केलं तर 63 होतील, डबल केलं तर 42 होतील. पण 42 की 62 याच्यामध्ये धावसंख्या असू शकेल. वंडर बॉय ऑफ कारभार त्याच्या बॅटमधनं प्रणय पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर आणि सिक्सरसाठी निव्हिया स्पोर्टकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बॉल शॉट टाकलेला बॉल पाठीमागे एरियल रूट घेतला बॉलला पाठीमागच्या दिशेने खेळत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार मात्र हा स्ट्रोक खेळलाय आणि 6 धावेनं प्रणयनं आपला इरादा स्पष्ट केलाय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होत असताना जाऊन पोहोचतोय 27च्या घरामध्ये. अडचणीमध्ये सध्या सापडलाय तो सिद्धू. मैदानावरती चर्चा केली जातात. विजय जाधव त्यांच्याशी चर्चा करतायत. प्रणयचा एका स्ट्रोकनं आता वेगळी एनर्जी लेवल हे मैदानावरती निर्माण झालेले आहे. तुकाराम सर, आणि जसं आपण उल्लेख केला विजय जाधव यांनी चर्चा काय केली कारण हा संघ खेळतोय साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचा संघ खेळतोय. पण या टीममधला सर्वाधिक अनुभवाचा खेळाडू असेल ना तर कदाचित विजय जाधव आहे. त्याच्यामुळे त्याचे अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा आहे की या अशा सिच्युएशनला. कारण एक स्पर्धा आम्हाला आठवते ज्यावेळेला कैलासवासी गणपत बाबूराव पाटील स्पर्धा मध्यरात्रीचा सुमार होता 2018ची स्पर्धा आणि त्यावेळेला प्रेस्टीज ऑफ वाडाच्या विरुद्ध विजय जाधव यांनी जो खेळ केला होता मध्यरात्रीच्या सुमारास तोही आपल्याला आठवतोय. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. पण मॅच थोडासा थांबवू नका, थोडासा वेग पकडा कारण वेळ थोडा जास्त झाला आहे. शेड्यूलप्रमाणे जर पाहिलं तर एक ते 1.5 तास आपण थोडंसं पाठीमागे या पद्धतीनं चाललं आहे. जे शेड्यूल आपल्याला 12च्या अगोदर पूर्ण करायचं होतं याच्या दिवसात. नक्कीच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 1च्या सुमारास आपण आतापर्यंत आहोत. 27 धावा धावफलकावरती लगावल्यात. 1 विकेट इथे मात्र गमावल्यात. 2.1 खेळ समाप्तीनंतर आपण ही धावसंख्या पाहू शकतायत. सिद्धू पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन स्ट्राईक वरती प्रणय पाटील स्विच करण्याचा प्रयत्न. विकेट किपर मात्र तिथे चुकी करतायत. बॉल पाठीमागे निघून चाललाय. पंकज पाटील पालन जोपर्यंत बॉलची फील करतील 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीत. पंच 22चा इशारा घोषित करतायत आणि 22च्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 28 धावा. एक धावा महत्वाची आहेत. आणि आता साई सिद्धा तरीच विचार करतोय की मागच्या सामन्यामध्ये समोर प्रतिस्पर्धी संघ तगडा होता तरी सुद्धा आपण त्यांना जे 48 धावांचं आव्हान दिलं होतं तर ते जवळपास इतक्याच धावांवर तर थांबवलं होतं. पण आता कारभारचा संघ म्हणून म्हटलं ना स्टार्ट चांगला आहे. करण पाटीलनं स्टार्ट चांगला करून दिलाय. सुरुवात चांगली केली. अक्षयने येऊन 1 चौका टोकलाय. प्रणयने येऊन 1 षटकार देखील टोकलाय. आता एक थोडंसं क्वेश्चन मार्क आहे कारण सिद्धू पहिल्यांदाच त्याच्या गोलंदाजीवरती धावा आल्यात. पहिल्यांदाच त्याच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत धावा आल्या. स्क्वेअर ग्रीजरमध्ये चेंडू चालला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक वर्ग आपण पाहिला होता. एवढ्या वर्षात आपण जसा प्रेक्षक वर्ग नेहमीच पाहतोय त्याच्यामुळे संडेचा दिवस रविवारचा दिवस आणि मोठ्या संख्येने आपण प्रेक्षक वर्ग आज दिवसभरामध्ये ज्याला पाहिला होता. नक्कीच आणि त्या प्रेक्षक वर्गाचा देखील धन्यवाद आहेत. लास्ट 15 बॉलमध्ये काय घडलं होतं तेही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं होतं. डीबीएन लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून आपण ते दृश्य पाहिलीत.
29ला 1 विकेट आतापर्यंत 2.3 षटकांमध्ये, यानी की 15 बॉलमध्ये 29 धावा. याच धावगतीनं मैदानावरती जायचं आहे ते क्रियांश इलेव्हन खारबावला. आणि विचार तेही करतात की प्रणय आणि अक्षय ही जोडी शेवटपर्यंत मैदानावरती राहायला हवीत. समोर सिद्धू, सिद्धूचा बॉल पाठीमागच्या दिशेने फटका खेळलाय. शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू मात्र तो डीप फाईन लेग मध्ये मात्र पाठलाग करताना पाहायला मिळालात. आणि जोपर्यंत बॉलला अडवलं गेलंय तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 3-0 30 धावा धावफलकावरती लगावल्यात. 30 धावा धावफलकावरती आता लगावल्यात. आणि जसा खेळ चाललाय तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. प्रणय खेळतोय 12 वरती, अक्षय खेळतोय 5 वरती. सिद्धूच्या मागचं षटकही आपण पाहिलं होतं 11 धावांचं. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा 9 धावा येत असता. खोलवटप्याचा चेंडू होता, प्लेक केला पायावरचा चेंडू, बॉटम हॅटचा वापर केला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येईल, फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धाव्यावरती समाधान. 2.5 षटकांचा खेळ. धावा आहेत धावावरती 31-31. प्रणय पाटील यांनी जर अर्धशतक ठोकलं तर कल्पेश पाटील साहेब आपले मयंक एंटरप्राइजेस राजावळी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते प्रणय पाटील यांच्यासाठी अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून आलीत तर ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आज प्रणय पाटील यांना दिले जाणार आहेत. राजावली गावचे गोड व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर कल्पेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. स्विचिट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र आपण पाहिलं तर वेगाने निघून जातो. एकदा मात्र घेण्यात आले आहेत, दुसऱ्या धावेसाठी व्हायचं आहे परंतु प्रयत्न नाही होणार. स्वतः विजय जाधव त्या ठिकाणी मात्र धावले आहेत. आणि एक धाव लेगबायच्या माध्यमातून मेल. षटक मैदानावरती संपले 3. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती बनवलेत 32ला गमावला 1 विकेट. अजूनही 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. आणि साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अगेन्स्ट मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ती क्रियांश इलेव्हन खारबावच्या माध्यमातून तेही आपण पाहणार आहोत. आणि सध्या करंट रनरेटनं 10.67च्या रनरेटनं गेलं तर 65चा आकडा दाखवतोय. 12च्या रनरेटनं प्रत्येक ओव्हरमध्ये गेला तर 68 आणि 14 जर तुम्ही एका ओव्हरमध्ये बनवू शकलात तर 74चा आकडा दाखवतोय. तुकाराम सर, याच्यामधून काय वाटतंय? 3 ओव्हरमध्ये 32, आणखीन 3 ओव्हरमध्ये किती? जसा स्कोरबोर्ड आपल्या प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला होता तो 65चा. आता 65 बनल्या तर कदाचित त्याचा फायदा खारबाव संघाला होईल. आणि हा जो स्कोरबोर्ड जसा 65 वर 68, 74 दाखवला होता, 74 वरती जाताना थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डर एफर्ट लावावं लागेल खास करून खारबावच्या संघाला. पण जो अंदाज आपण जर पाहिला तर हा स्कोरबोर्ड त्या 52 आणि 62 याच्यामध्ये कदाचित हा स्कोरबोर्ड राहू शकेल. कारण गोलंदाजीचा ज्या पद्धतीनं आतापर्यंत पाहिले साई सिद्धाची गोलंदाजी आणि ते पाहता ते कधीही कमबॅक करतील, मॅचमध्ये पुन्हा एकदा येतील हे निश्चित सांगता येत आहे. अनिकेत क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी खाडियनकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना अनिकेत येतोय. प्रणय 12 वरती खेळतोय आणि अक्षय 6 वरती खेळतोय. अनिकेत मैदानावरती दाखल होत आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी अनिकेत यांना मात्र ही षटकाची जबाबदारी दिली जात आहेत. खाडी एंड आहेत, त्या खाडी एंडच्या दिशेनं मात्र आपण पाहिलं तर अनिकेत मैदानावरती येत आहेत. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत अनिकेतनं पाहिलं तर 3 मॅचमध्ये 2 षटक त्याने फेकलेत, 9 डॉट बॉल त्याने घेतल्यात, 3 विकेट त्याने घेतल्यात. त्याचा बेस्ट 2 धावा 2 विकेट त्यानं मात्र घेतलेल्या आहेत. त्यामुळे इकॉनॉमिकल रेट चांगला आहे या खेळाडूचा. आता मैदानावरती तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं असणार आहेत. अनिकेत वर्सेस प्रणय पाटील. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येत आहेत, बॉलची फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. स्कोरबोर्ड चालू ठेवतायत, हलटा फुलटा ठेवतात, हे विशेष आहे. आणि नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की स्कोरबोर्डला एका बाजूला थांबवून दिलं नाही. निव्या स्पोर्टनं प्रणयसाठी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि चौकाराला तर 250 रुपये. निव्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅश प्राईज प्रणयसाठी जाहीर होताना अनिकेत चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज, ज्याला आपण बऱ्याच वेळेला यंगस्टर पापडीकडनं खेळताना पाहिले. तो आता गोलंदाज खाडियनकडनं गोलंदाजीसाठी सज्ज झाला. दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतोय, दुसरी धाव घेताना इथे विकेट गेलाय का पंच सांगतात. पाहूया, टेक्नॉलॉजीची मदत घेऊया. थर्ड अंपायरला रिफर केले, पाहूया काय घडलं होतं इथे. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न टेक्नॉलॉजी अर्थात थर्ड अंपायर केला जाईल. स्क्रीनवरती बघूया, ज्यावेळेला चेंडू आला हातामध्ये हिट झालाय त्यावेळेला काय घडलंय.
बॅट क्रीजच्या आत आहे बाहेर आहे. इट्स OUT आउट. जस्ट थोडासा कमी राहिल्यात. आउट बघा क्लिअर. आपल्याला रिप्ले आपण बघू शकता. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं मागे येऊ द्या. रोल ऑन थोडंसं मागे बघा. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला अनिकेतच्या आणि यष्ट्यांवरती फेक केले त्यावेळेला बॅट जास्त थोडीशी मागे आणि डिफेन्सची कमाल आहे. म्हणजे क्लीन अँड नीट टेलिकास्ट ते आपण पाहिलंय. थोडासा निराशपणाने आणि दुसरी धाव नव्हती. जसं आपण बघतो की जबरदस्तीवाल्या खेळ होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रणयने केला आणि त्याच्यामध्ये एक जोडी जमली होती. ही पार्टनरशिप ब्रेक झाले. या झालेल्या पार्टनरशिप ब्रेकचा फायदा कदाचित साई सिधा बघा हा फटका खेळला होता. या विजय जाधवांच्या हाताला लागून चेंडू निघाला होता. मिसफिल्डवरती जास्त कोणी कधी प्रयत्न करू नये आणि हाक प्रयत्न केला. शेवटी धावले. अक्षयने शेवटच्या क्षणी त्यांना इशारा केला. तयार नव्हते आणि थोडेसे निराश हताशपणाने परतावं लागलंय ते खास करून प्रणय पाटीलला. नवीन पहिल्यांदा मैदान दाखवलं होतं प्रितेश पाटील दापोडेचे खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती येत आहेत आणि आज कशा प्रकारे क्रियांश 11 खरबावमधून आपली इनिंग पेश करणार त्याची चर्चा होणार आहे. परंतु प्रणय पाटीलची विकेट जी होती ना ती खूप महत्त्वाची होती. रनआउटच्या माध्यमातून जसं उल्लेख केला की ती धाव घेण्याची गरज होती की नाही होती याची चर्चा तिथे मात्र केली गेली. अक्षयला स्ट्राईक मात्र मैदानावरती त्या ठिकाणी देण्यात आली आणि नवीन बॅटर मैदानावरती जसे प्रितेश आल्यात आता प्रितेश कशा प्रकारे खेळ करणार त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहे. धावफलकावरती धावा 34ला 2 विकेट 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील पुढचा बॉल अनिकेत पुण्याच्या मैदानावरती रेडी. समोर अक्षय आहे. फटका चांगला खेळला हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पुढे येताना पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही थांबवला. यू वेट म्हणून म्हटलंय. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 35 धावा धावफलकावरती लगावल्यात. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 लॉस ऑफ 2 विकेट. लगोपाठच्या 3 षटकारांसाठी अरविंद बाईत यांच्याकडनं कॅश प्राईज आले 1500 रुपयाचं कॅश प्राईज. अजय मनोज येथे आहेत. मनोज 11 ऐरोलीचा संघ 2018ला पण ती स्पर्धा पाहिली होती ज्यावेळेला त्यांचा संघ तो खेळला होता फायनलचा मॅच. मनोज आमच्या जोडीने आहेत त्याच्यामुळे त्याही आठवण आहेत. बॅटच्या बाहेरील कडा शॉट थर्ड मॅन रिझनमध्ये फील्ड केलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागलंय आणि मनोज आमच्या जोडीने आहेत कारण मनोज जाधवना ती आठवण आहे ज्यावेळेला 2018ला म्हणजे विजय जाधव अपोनंट होते. पागदरे बॉईजच्या टीममध्ये होते आणि यांच्या टीममध्ये गंगाधर इंगोळे होते. ते मॅन ऑफ द सिरीज ज्यावेळेला गंगाधर इंगोळेने 2018ला घेतली होती. त्याच्यामुळे त्याही आठवणी आहेत ज्या आपल्या समोर येतात. स्कोर 36. सर्व काही गोष्टी तुकाराम वांगेला सर सध्या सांगण्याचा प्रयत्न करतात. त्या आठवणी आहेत. त्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न करतात की काय घडलं होतं 2018 साली ते आता प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 36. बॅटची एज तिथून क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पंकज पाटील पालन आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत बॉलची फील्ड करतील तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात 37. एक शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. लगोपाठचे 3 षटकार अरविंद बाईत यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि 6 षटकार आले तर वेगळं आहे प्राईज. पण आता एक षटकारमध्ये एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 सिंगल आलेत. एका अर्थाने दुसऱ्या चेंडूवरती धावबाद झालेत. त्याच्यानंतर 3 सिंगल आल्या होत्या. धावा आहेत धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. अकोटप्याचा चेंडू शेवटच्या क्षणी बघतो दिशा देण्याचा प्रयत्न पॉईंटच्या रिझनमध्ये केलाय. टाळ्यांचा गजर त्याच करता आलाय कारण एक धाव महत्वाची. स्ट्राईक देखील महत्वाचा आहे. हा रात्रीचा खेळ आहे. फ्लडलाईट्स मधला खेळ आहे. आफ्टर 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत धावफलकावरती 38. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून 12 मध्ये 12 15 20 22 ती 50 धावांची बेस. आता तो बघा प्रोजेक्टचे स्कोर जो आपल्याला 65 68 74 दिसत होता तो आता 57 58 आणि 62. म्हणून म्हटलं ही धावसंख्या 52 आणि 62 त्याच्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. यस पहिल्या 3 षटकामध्ये 32 होते. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 2 षटक महत्वाचे असणार आहेत. एका बाजूला प्रितेश पाटील
दापोडीचे खेळाडू दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर अक्षय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचे हेही खेळाडू आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आता कुठला वापर केला जाईल. आणि बरोबर पाठीमागे जर आपण बघितलं तर आता विकी काळे देखील आहे, देवेंद्र काळे. विकी नारंगीसाठी गेले कित्येक वर्ष ज्या खेळाडूंनी योगदान दिलेलं आहे तो देखील आता फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये खेळतोय. देवेंद्र काळे अर्थात विकी काळे या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू जो आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये जो आता सध्या जर आपण पाहिलं तर गली क्षेत्रामध्ये जो फिल्डिंग करतोय. पंकज पालन दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी. अक्षय 9 वरती, प्रितेश 2 वरती. संघाची धावसंख्या 38. 5वा षटक. पहिला बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, खडे ब्लाइंड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेलेत आणि तिथे आपण पाहिलं तर बॅट जी होती ती बॅट फिरली होती ऑन साईडला. मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे फटका नाही घेऊ शकले. पहिलाच बॉल पंकज पाटीलचा वेगवान बॉल तो निघून गेलाय. सरळ डॉट बॉल. आणि प्रितेशसाठी देखील निव्या स्पोर्टकडनं कॅश प्राईज आलंय. सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज निव्या स्पोर्ट्स. आकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा नाराजी चेहऱ्यावरती आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा पाय थोडासा लवकर स्क्वेअर ऑन झाला होता, तो थोडा बाजूला झाला होता. बघा रिप्ले जरी आपण पाहिले पुढचा पाय थोडासा लांब झालाय, स्क्वेअर ऑन झालाय आणि त्याच्यामुळे चेंडूपासून थोडंसं लांब गेल्यात आणि त्याचा परिणाम 2 निर्धाव चेंडू पंकज पाटील अर्थात पालन याने हाताळल्यात. यस, पंकजचा मात्र तो हाईट फॅक्टर नेहमी निर्णायक राहिलात आणि ती गोलंदाजी दाखवतात पंकज पाटील. समोर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, झेल त्या ठिकाणी मात्र मैदानावरती घेतलाय. विकेट आलाय. फलंदाज प्रितेश पाटील मैदानाच्या बाहेर गॉन. तर 5 चेंडूवरती 2 धावा त्यानं आपल्या टीमसाठी केल्या आणि पंकज पाटीलला आणण्यामागे उद्देश तोच होता टीमचा की तो प्रमुख गोलंदाज आहे, विकेट घेऊ शकतो, धावा रोखू शकतो आणि म्हणून त्याच्यावरती विश्वास दाखवला होता. खेळायचं होतं ऑन साईडला बॉटमहँडचा वापर थोडंसं लिव्हिंग एज लागली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपण्यास सक्सेस झालाय क्षेत्ररक्षक. चार 4.3 चेंडू देखील संपला. धावा फलकावरती 38 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 3 बॉल मैदानावरती बाकी आहेत. नवीन खेळाडू मैदानावरती सूरज पाटील बाहुबली मैदानावरती दाखल झालेले आहेत. याच खेळाडूनं एक मॅच मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ठोकलेले ते 3 षटकार खूप महत्वाचे होते आणि तिथून गेम चेंजिंग मुवमेंट ठरला होता. तोच खेळाडू सूरज पाटील बाहुबली मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय पंकज याच्या अगेन्स्ट. आणि बाहुबलीसाठी कॅश प्राईज झाले अमित पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 षटकार 2000 रुपये. अरविंद बाई त्यांच्याकडनं 1500 रुपये आहेत 3 सिक्सरला. आकोटप्याचा चेंडू होता, हुक करायचा होता, टॉपेज लागला, चेंडू चालला पाठीमागे लॉंग लेग यामध्ये वेगाने क्षेत्ररक्षकाला 1 धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. बाहुबली मैदानावरती आला आणि धावा चालू झाल्यात या मैदानावरती. या 2 धावांनी धाफलक जाऊन पोहोचेल तो 40 धावा धाफलक. ती इनिंग बाहुबलीची दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी शिवान स्पोर्ट्सच्या अगेन 5 चेंडूवरती 15 धावांची खेळी साकारली. तेही मॅच विनिंग होती. मॅच जात होता, हातातनं निसटत होता आणि मागच्या सामन्यामध्ये 6-19 आव्हान असताना केलेला प्रहार 3 षटकार आपण पाहिले होते बाहुबलीचे. 25 धावेची इनिंग बहुमूल्य इनिंग होती. खास करून रॉयल स्टार मीरा रोडच्या अगेन्स्ट खेळलेली इनिंग आपण मैदानावरती पाहिलं त्या खेळाडूची. आक्रमण हल्ला बॉल केलाय. बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि मैदानावरती आता घडलंय काय त्याची चर्चा सध्या मैदानावरती तिथे रंगलंय. 2-3 गोष्टीवरती चर्चा सध्या तुकाराम सर रंगलेली आहे. चला पंच आहेत तिथे त्यामुळे तेही तो निर्णय देतील.
चला पंच निर्णय आपला द्या. थर्ड अंपायर यायचं. थर्ड अंपायर आपण वरती यायचंय. डिसिजन सध्या पेंडिंग आहेत. क्रुशल मोमेंट आहेत, क्रुशल मॅच आहेत. काय घडलंय त्याच्यावरती सध्या तिथे चर्चा रंगलेत. हितेश गावड थर्ड अंपायर यायचे आहेत. बाबू पाठीमागे कॅमेरामॅन कार्तिक सध्या तिथे फोकस कॅमेरा कैद केले जात आहेत. कॅमेरामॅन कार्तिक आहेत स्क्रीनवरती. ज्या वेळेला चेंडू आला झेल टिपण्याचा प्रयत्न केला. रिप्ले बघा. क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपलाय, त्याच्यामुळे निर्णय तो येणार आहे. त्याच्यामुळे पोझिशन पाहिली गेली ज्यावेळेला झेल टिपताना. इट्स OUT, आउट आउट. बघा मागच्या ज्यावेळेला हा झेल टिपला गेला त्यावेळेला रिप्ले आपण बघू शकता. पंकज पाटील पालन यांचा हा चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते नेल किनी. सफाळ्याचा तो खेळाडू होता. झेल झाला होता त्याच्यामुळे पोझिशन पाहिली गेली. ज्यावेळेला तुम्ही झेल टिपता त्यावेळेला बॉडी आपली बरोबर बॅलन्स आहे नाही. झेल टिपला थोडीशी बॉडी वर आली त्यानंतर तो हातातनं चेंडू निसटला होता. त्यामुळे पंचांनी त्या सर्व गोष्टी पाहिल्या आणि आऊटचा इशारा झालाय. 4.5 षटकांचा खेळ. या षटकामध्ये बघा काय झालंय. डॉट बॉल आहेत, 2 विकेट आहेत आणि फक्त 2 रन आहेत. आलेख कमी झालेले आहेत. पराग वतारी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पराग वतारी मैदानावरती आलेले आहेत. परागला पॉवरफुल बॅटिंग करायची आहेत. जी धावसंख्या क्रियांश 11 खारबावची यापूर्वी दाखवत होती 60 क्रॉस, जवळपास 70च्या पलीकडे. आता 30 धावसंख्या थोडी कमी दाखवत आहेत. त्याचं कारण पंकज पाटील पालन यांनी आतापर्यंत हाताळलेलं षटक. एक षटक पंकजनं खाडी एंड करून टाकलं होतं, तर हे षटक त्यांना नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जिथून पॅव्हिलियन आहेत त्या पॅव्हिलियन एंड कडून हे षटक त्यांना हाताळलं आहेत. त्यामुळे बेस्ट आतापर्यंत बॉलिंग राहिले आहेत.
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर सरळ विकेट किपर विजय जाधव यांच्या हातामध्ये विराजमान होतोय. निर्धाव चेंडू येतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा, 2 षटकांचा स्पेल पंकज यांचा संपलाय आणि पंकज पाटील यांनी 2 षटकांच्या स्पेलमध्ये 12 धावा देत 3 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. त्यामुळे एक बेस्ट परफॉर्मन्स पंकज पाटील पालन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल मैदानावरती आता बाकी असणार आहेत. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धाफावरती 40-40. मागचं षटक 2 धावांचं आलं. कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता पहिल्या षटकामध्ये पंकज पाटील पालन यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या आणि ते पाहता हे षटक त्यांच्या हातामध्ये त्याच विश्वासाने दिलं होतं, ज्याच्यामध्ये 2 विकेट आले, 2 धावा फक्त आल्या. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी विलास. मागच्या मॅचमध्ये झकास गोलंदाजी विलास यांनी केलेली आहे, त्याच्यामुळे शेवटचा जे स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक हाताळण्यासाठी विलास सूर्यवंशी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे खेळाडू. नक्कीच रबर बॉलच्या अनेक साऱ्या स्पर्धा आपण विलासला पाहिल्यात, अगदी जवळून पाहिल्यात. तेच तर रफ्तार किंग म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलं. रबर बॉल स्पेशल. आता विलास मैदानावरती आलाय. पहिला बॉल, विलासचा पहिलाच बॉल. खेळण्याचा प्रयत्न, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, त्या ठिकाणी बॉलला अडवले गेले आहेत. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातो आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 42. 42 धावा, 4 गडी बाद. अक्षय जोपर्यंत मैदानावरती आहे, तुकाराम सर तोपर्यंत धावा होण्याची दाट शक्यता आहे. विलास यांच्या षटकामध्ये तो रन घेईल का, हाही प्रश्न सध्या मैदानावरती असणार आहे. मागचे काही चेंडू अक्षय नॉन स्ट्राईक होते बराच वेळ आणि आता स्ट्राईक एंडला आलेत. अक्षय स्ट्राईक एंडला आले आणि स्ट्राईक चालू आहे. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाला नीलच्या डोक्यावर ना. अक्षय स्ट्राईकला आले आणि धावांचा ओघ वाढलाय. अक्षय पाटीलच्या बॅटमधनं चौकार. आला होता, नाहक पुढे आले. आरामात थांबायचं होतं मागे, भाई आपको रुकना था. आणि चेंडू नीलच्या डोक्यावरनं गेलाय. चौकार. भरपूर पुढे उभे होते आणि खास करून पहा पुन्हा त्या कॅमेरामध्ये दाखवलं जात आहे. नील किनी त्यांच्या मस्तकावर 2 ते 3 पावलं बाउंड्री लाईनच्या नील पुढे उभा होता. त्यामुळे ह्या गोष्टी घडल्यात. 46, 46 धावा, 4 गडी बाद. ऑफटॉपच्या बाहेर दबाव, दडपण, प्रेशर आता मैदानावरती गोलंदाजावरती आलाय. धफलक्यावरती धावा पाहिल्या तर वाढलाय. संघाची धावसंख्या धफलक्यावरती जाऊन पोहोचतात 47. तुकाराम सर या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये 7 धावा विलासाने खर्च केल्या आहेत आणि अक्षय जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत धावा बनतायत. महत्वाची इनिंग अक्षय पाटील खेळतोय. आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये त्याला तितकी संधी नव्हती मिळाली, पण आता फायनलमध्ये संधी मिळाली आणि त्या संधी योग्य पद्धतीनं साध्य करताना अक्षय पाटील याला आपण पाहतोय. विलास पुन्हा एकदा सज्ज होईल सेकंडला. अक्षय जोरकस फटका, कोणी क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. चेंडूपर्यंत पोहोचले. लोकांचे क्षेत्ररक्षक धावत आले आणि त्यांनी हा झेल टिपलाय. सिद्धा आले आणि विकेट. अक्षय बाद. ती 47 धावा. मोनिश नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत. यापूर्वी बाहुबलीला पाहिलं, तर महाबली मैदानावरती आलाय मोनिश. तो सध्या मैदानावरती आलाय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 47, 47 धावा, 5 गडी बाद. पहा विकेट कशा प्रकारे गेलाय. तिथून महत्वाची मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय टाळ्यांचा गदर त्याच्यासाठी होतो, त्याने चांगली इनिंग मैदानावरती पेश केलाय. त्यामुळे टाळ्यांचा गदर अक्षय यांच्या इनिंगसाठी झालेला आहे. पण हे 3 बॉल सांगणार आहेत रन किती होणार. 50च्या पार जाणार, 52, 53 पर्यंत जाणार की 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार मैदानावरती, त्याची चर्चा असणार आहे. धनंजय, जसं तुम्ही उल्लेख केला तर 50च्या पार की आर पारवाली लढाई, कारण फायनलचा मॅच आहे, त्याच्यामुळे 50 धावांचं मोल फार मोठं आहे. 50 रन फार महत्त्वाचे आहेत या फायनलच्या मॅचमध्ये. आणि 50 धावा जर झाल्या तर एक सायकोलॉजिकल थोडंसं प्रेशर येणार आहे.
एक थोडासा मानसिकरित्या फायदाही होईल खारबावच्या संघाला. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे बराच बाहेर. पंच सांगतात व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 48 धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूला आपण मोनिश आणि पराग ही जोडी मैदानावरती आहेत. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी अरविंद भाई त्यांच्याकडनं 1500 रुपये आहेत. त्याच्यामुळे तिथेही लक्ष आहेत. पण आता चौकार षटकारांची आतषबाजी थोडीशी कमी झाली आहे. कोलवटप्याचा चेंडू आता ड्राईव्ह केला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. ती एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचल्या. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि धावा आहेत धावफलकावरती 49 धावा 5 गडी बाद आफ्टर 5.4 ओव्हर्स. 5.4 चेंडू फेकून झालेत. आता 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. पराग स्ट्राईक एंडला पराग वतारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबाबदारी या खेळाडूवरती आहे. पुन्हा एकदा चित्र आपण पाहिलं तर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 50 धावा. क्रियांश 11 खारबाव संघाच्या स्कोर बोर्डवरती लागल्यात. तुकाराम सर 50 महत्वाच्या धावा आहेत आणि 50 जसे झाले तसा टाळ्यांचा गजर देखील होताना आपण पाहिलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पराग ऑन स्ट्राईक. कोलवाटापायचा चेंडूचा बॉटम हँडचा वापर झाला. गॅपमध्ये चेंडू झाला बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक नील वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावा चेंडूवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील पूर्ण. 53. धनंजय 3 षटकांचा खेळ संपला होता. प्रोजेक्टेड स्कोर 62 दाखवत होता. 68 दाखवत होता. 75 दाखवत होता. त्यावेळेला मी म्हटलं 75ला एक्स्ट्रा ऑर्डरनी प्रवास करावा लागेल. पण हा स्कोर बोर्ड 52 आणि 62 याच्यामध्ये राहू शकेल आणि त्याच्या जवळपास हा स्कोर आहे 53. चर्चा त्याच गोष्टीची आता करणार होतो आणि योग्य चर्चा पण योग्य दिशेने केलेली आहे. फटका चांगला खेळला आहे. कडक स्ट्रोक खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 1ला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्या आहेत. क्रियांश 11 खारबाव संघानं 55 धावा बनवलेल्या आहेत आणि ही मॅच जिंकण्यासाठी साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर विजय जाधव 555 या संघाला करायचे आहेत. 56 रन मैदानावरती त्यांना बनवायचे आहेत. अब तक 56 आकडा आहेत तो पूर्ण करायचा आहे आणि 56 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन घेऊन पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकाराम मांगेला सरांच्या जोडीनं या शेवटच्या एंडला पुन्हा पाहायला भेटतील. कैलास पाटील सरांचे गोड आवाज आपल्याला ऐकू येणार. धन्यवाद पुन्हा तुकाराम मांगेला सर आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपण सातत्याने दर्शवलेलं प्रेम त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पुढचा आवाज कैलास पाटील सरांचा ऐकू येईल कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद धनंजय आणि धनंजयचं देखील मनापासून आभार आहे कारण आज त्याचाही व्यस्त कार्यक्रम होता. पण शेवटच्या क्षणी त्याला आम्ही विनंती केली की या 2-3 सामन्यासाठी आपण जर उपलब्ध होऊ शकाल तर आपण या आणि या धनंजय पाटील आमच्या विनंतीला मान दिलो. आपण देखील दाखल झाला त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपलं देखील मनापासून आभार मानतंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापावरती 55. धनंजय म्हटलंय 56 धावा. बघूया अब तक 56 बनतील का. स्कोर कार्ड बघा. प्रणय पाटीलच्या 13 धावा, 12 धावा. करणच्या अक्षय पाटीलची 15 धावांची उपयुक्त अशी खेळी. 2 धावा प्रितेश, 2 धावा सूरज. पराग 3 आणि मोनिश 3. एक्स्ट्रा आहेत 5. 6 षटकामध्ये 55 धावा केल्यात. 56 धावांचा वाटला टीमला करायचा आहे. तर साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर वॅगन व्हील जरी आपण पाहिलं तर वॅगन व्हील लक्षात येईल की ज्या क्षेत्रामध्ये धावा झाल्यात त्या देखील दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा थोडेसे विश्रांतर येऊया कारण काही का आवाजाची देखील मर्यादा आहे त्याच्यामुळे तेही पाळण्याचा प्रयत्न केला जातोय. मध्यरात्र होऊन गेली अक्षरशः आता सकाळ होईल की काय असं चाललंय कारण 1:27 वेळ झाली. विजय जाधव आणि दुसऱ्या बाजूला नील किनी जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अक्षय पाटील पहिले षटक हाताळतो. 56 धावांचं आव्हान आहे. कैलास पाटील आमच्या जोडीनं जोडले जातील समोरच्या कक्षामध्ये. कैलास आपलंही स्वागत आहे. एका बाजूला जो संघ आहे साई सिद्धाचा चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांची पाहिले आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खारबाव संघ पायावरती चंद्र आदळलाय. पंच अपील पेटाळतात. पिचिंग पाहिली तर थोडीशी बाहेरच्या दिशेनं पिचिंग ही पाहिली होती. गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं कैलास म्हणजे हा जो खारबावचा संघ आहे फायनल खेळलेला होता पण ते विजेतेपदाची ट्रॉफी नव्हती. आता ही संधी आहे त्यांना ही त्यांना संधी आहे जी विजेतेपदाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्याची ही नामी संधी त्यांना उपलब्ध झाली. नक्कीच दानवीच्या विरुद्ध बघितलं त्यांचा सामना झाला होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ स्टंपवरची चेंडू होता. थ्रो येतोय डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट झालाय. खारबावच्या टीमसाठी एक कॅश प्राईज झाले. कल्पेश पाटील मयंक एंटरप्राइजेस राजवली यांच्याकडनं लागोपाठचे 3 विकेट 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मयंक एंटरप्राइजेस राजवली कल्पेश पाटील यांच्याकडनं 3 विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. खोलवाटा प्यादा चेंडू तो ऑन ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑनच्या रिझनमध्ये हा चेंडू चाललाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 वरती पोहोचलाय साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर विजय 555 संघ. ऑन साईडला चेंडू जातोय. जोपर्यंत स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अक्षय पाटील गोलंदाजीसाठी आहेत. पहिल्या 4 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावा आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अरविंद बाईत यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज आहे. मॅच बिटवीन खारबाव अँड 555 विजय यांच्यामध्ये तो सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा तो सामना ओपनच्या लॉटमधला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी बघितला खारबावच्या संघाने दुसरं पारितोषिक पटकावलं होतं आणि दानवीच्या अगेन्स्ट बघितलं आपण ते पारितोषिक पटकावलं होतं. म्हणून ती खंत बाकी आहे. म्हणजे ती ट्रॉफी आहे 1 नंबरची ट्रॉफी. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून खारबावचा संघ इथे आलाय. दुसऱ्या बाजूला विजय जाधव यांचा संघ देखील ऑन साईडला मिड विकेटच्या रिझर्वमध्ये जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. स्कोर 6 फॉर नो लॉस. 6 धावा बघितला आपण फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितला 50 धावांची ती गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. NCC कप 2025चा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय आणि नुकताच 1 गावाचं फॉर्मॅट तुम्ही बघितलंय आणि नारंगी संघाने प्रथम पारितोषिक पटकावलंय. टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समंदर बघितला आपण 56 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर 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 चेंडू जस्ट बघितला इन आत आला चेंडू आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. हवेमध्ये थोडासा गारठा आलाय. थोडासा थंडावा आता जाणवायला लागलाय. दिवसभरामध्ये थोडासा उकाडा होता पण आता थंडी थोडीशी जाणवायला लागले. गारठा थोडासा हवेमध्ये आपण जाणवतोय. आफ्टर 1 ओव्हर्स कंपॅरिझन जर पाहिलं तर क्रियांशील 11 होता 11 वरती आणि पाठलाग करताना साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर्स विजय 555 आहे 6 वरती. पहिले षटक आतापर्यंत पाहिलं तर खारबाव संघासाठी चांगला हाताळले ते खास करून अक्षय पाटीलनं. कौशल येतोय गोलंदाजी मार्क वरती.
5 षटकांचा तो खेळ बाकी आहे. म्हणजे बघितलं आपण 30 चेंडूंचा तो खेळ बाकी आहे. 30 चेंडूमध्ये 50 धावेची रेष ओलांडायची आहे 5-5-6 या संघाला. आणि खारबावला बघितलं आपण ती रोखायची आहे. पंपलिंग होत आहे. फुट स्ट्रेक्स बघितलं आपण थोडेसे चुकले जात आहेत. पुन्हा एकदा ऑन द मार्क पाहायला मिळतोय गोलंदाज. आज बघितलं आपण दिवसभरामध्ये भरपूर काय पाहायला भेटलं तुकाराम गेला. पहिल्यांदा ते 2 सामने NCC नारंगीचा तो सामना वर्सेस कामन, त्याच्यानंतर बघितलं आपण तर खारबावचा तो सामना, आले ते षटकार बघितले आपण, आणि त्यानंतर NCC ट्रॉफी बघितलं नारंगीने जिंकले. खूप काही आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये. हा पहिला सामना देखील तितकाच चांगला झाला होता. एकविरा नायगाव आणि आचोळेचा तो मॅच. आचोळे संघ अक्षरशः अंतिम फेरीच्या टप्प्यावरती ती लाईन नाही ओलांडता आली. बघा ज्यावेळेला स्प्रिंटर धावतो धावत धावत मागे नाही बघत, पण थोडंसं आचोळेनं मागे पाहिलं, त्याच्यामध्ये त्यांचा स्पीड कमी झाला आणि आचोळे संघ तो अंतिम फेरीपासून थोडासा वंचित राहिला होता. इन द एअर इट कुल बी कॉट इन यस इज गॉन देअर. गडी बाद होतोय, हादरा बसतोय बघितला आपण तर 5-5-6 विजय या संघाला. मावलाय तो नीलच्या रूपाने गडी बाद झालाय. चांगला झेल टिपला डीप वरनं क्षेत्ररक्षक अक्षय धावत धावत आले आणि यश लाभले ते कौशलला. बघा कौशलचा चेंडू होता, पायावरचा चेंडू, बॉटम हँडचा वापर, अंतर जास्त नाही पार करू शकलं. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि आता विनायक भोईर हरणाचा खेळाडू. आपण कित्येक वर्ष या खेळाडूला पाहिलंय. ॲज अ मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता आणि पाठीमागे गेलं तर ज्या वर्षी हरणाला फायनलमध्ये खेळला होता त्यावेळेला ॲज अ बेस्ट बॉलरचं किताब त्याने घेतलं होतं. एक सिरीज देखील त्याच्या नावावरती या मैदानावरची आहे आणि असा खेळाडू जो मुंबई रणजी आता आपण खेळताना त्याला पाहिलंय, तिथे सुद्धा टाईमशीटच्या स्पर्धेमध्ये 5-5 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, धावाही आहेत. आता अशा संकटाच्या वेळेला विनायक भोईर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. कौशल यांचा चेंडू होता, फुल टॉस घेतलाय बॅटवरती, सिंगल कंप्लीट होईल. एकच धाव ऑन द मार्क पाहायला मिळतोय. विनायक भोईर मेगा फायनलचा तो सामना पाहायला मिळतोय ओपनचा. कारबाव वर्सेस विजय 5-5-6 यांच्यामध्ये धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 7 या धावसंख्येवरती. दोन्ही व्ही नावाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. एका बाजूने विजय जाधव, दुसऱ्या बाजूने विनायक भोईर. विजय खेळतोय 4 वरती, विनायक खेळतोय 1 वरती. संघाची धावसंख्या 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. अरविंद भाई त्यांच्याकडनं लागोपाठचे 3 षटकार 3 विकेट यासाठी कॅश प्राईज आहे. अरविंद बाई यासकडनं हे कॅश प्राईज जाहीर झालंय. स्ट्रायकर यांना विजय. लेग स्टम्पच्या वरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं डिफ्लेक्शन देखील आपण पाहिले, त्याच्यामुळे निधाव चेंडूची सांगता होत असताना 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा आहेत धावफलकावरती 7. थोडंसं डिफ्लेक्शन हे म्हटलं ना, थोडंसं डिफ्लेक्शन पाहिलं होतं, त्याच्यामुळे तो चेंडू लागून जो गेला होता. बाहुबली कोणती चूक करत नाहीये. गडी बाद होतोय, परतावा लागेल फलंदाजाला. दुसरा हादरा बसतोय बघितलं साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर विजय 5-5-6 या संघाला. विजय जाधव बाद होतोय. 6 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 4 धावा करून तंबूमध्ये परततोय या ठिकाणी या मैदानावरती. नो डाऊट 66चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. रक्षक होते सूरज पाटील आणि सूरजना झेल टिपलाय. एक खारबावसाठी अजून एक कॅश प्राईज आहे. खारबावचे बाला शेठ यांच्याकडनं कॅश प्राईज आले. लागोपाठचे 3
चेंडूवरती 3 विकेट, 3,000 रुपये. मयंक इंटरप्राइजेसचे कल्पेश पाटील राजावले यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 2,000 रुपये आहेत. अरविंद बाईत यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. विकेटसाठी भरपूर कॅश प्राईज आता लागले आणि खारवावचा संघ आता हळूहळू पाहतोय मॅचवरती पकड घट्ट बसवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डावऱ्या बाजूला बघितलं सरकला क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतोय, मात्र धाव रोखू शकलेलं नाहीये. खात्यामध्ये या ठिकाणी धाव येते फलंदाजच्या. धावसंख्या पुढे सरकली जाईल बघितलं आपण 8 या धावसंख्येवरती. सो एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर, एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर अँड आफ्टर सेकंड ओव्हर इट इज 8 इयर. 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक बघितलं शांत असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारण बघितलं आपण रात्रीचं सत्र आहे, मेगा फायनलचा तो सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कौशलला बघा, 2 गडी त्यांनी बाद केलेत, 2 षटकं त्याने हाताळलेत. कौशलचं जर आपण विकेट पाहिले तर मागचं षटक ज्याने 2 धावांचं हाताळलं, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. आता 24 चेंडू आणि 48 धावा, बरोबर डबल आहेत. डबल धावा करायचे आहेत. प्रदीप पाटील यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज झाले, खास करून खारबावच्या टीमसाठी हॅट्रिकसाठी 1,000 रुपये. मयंक एंटरप्राइजेस कल्पेश पाटील राजावली यांच्याकडनं कॅश प्राईज आहे हॅट्रिकसाठी 2,000 रुपये. त्यानंतर बालेशेठ खारबाव यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज येत असताना खारबावचे देखील पाठे बघितलं आपण भरपूर आलेले आहेत. बघितलं आपण खारबावचा हा सामना आणि बघितलं आपण खेळ बघण्यासाठी करण रावरे ऑफ साईडला पूर्णपणे झोकवलं होतं. बघितलं आपण एका पायाला झोकवलं होतं त्याने आणि त्याच्यानंतर जो स्ट्रोक खेळला होता. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 10 या धावसंख्येवरती. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवरती. अक्षयने आतापर्यंत 1 चेंडू हाताळलाय, 2 धावा देखील त्यांनी खर्च केलेत आणि 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 46 धावेची अजूनही गरज आहे. लांबचा पल्ला आहे आणि तो लांबचा पट्टा गाठण्याचा प्रयत्न करणार करण रावरे. एक आक्रमक असा फलंदाज आहे. कलकत्ताचा खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे. हवामान या नावाने सर्वाधिक प्रसिद्धी त्याला देखील मिळाले आहे. तो करण रावरे जो आता दाखल झाला आहे. धावा धावफलकावरती जर पाहतोय हळूहळू जातोय, पण ते वेगाने नाही चाललेत. वेग पकडायचा आहे, स्पीड पकडायचा आहे. तो पकडताना आता थोडंसं कमी पडलं. स्कोर 1-1-11 11. नक्कीच म्हटलं जातं ना, तैरना सीखना है तो पानी में उतरना ही होगा. अगर इस मुकाबले को जीतना है तो चौका और छक्के को लगाना ही होगा. मी म्हणेन चौकार आणि ते षटकार यायलाच हवे जर सामन्याला जिंकायचा असेल तर. मात्र सिंगलला आणि डबलला बघितलं या ठिकाणी बघितलं प्राधान्य देण्यात येते तुकाराम मांगेला. बघा, सिंगल डबल कधी चालणार ज्यावेळेला तुम्ही रन बॉलचा पाठलाग करता किंवा विदिन 40चा करतात. आता काय झालंय, तुम्ही 56 धावांचा पाठलाग करताय, त्याच्यामुळे कमीत कमी एक मोठा फटका वा चौकार किंवा षटकार प्रति ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. आणि आता जेव्हा 2 षटकामध्ये धावा नाही आल्या होत्या त्यावेळेला तर आता 2 मोठे फटकेची गरज आहे. कारण आता चेंडूचा खेळ शिरायला लागला 22 आणि धावा करायचे आहेत ते आता 46. 22 चेंडू आणि 46 धावा, याचा अर्थ ती 11च्या वरची सरासरी आहे, 12च्या जवळची सरासरी आहेत. प्रति षटकामागे एक तर आहेच, पण दुसराही मोठा फटका खेळणं 12.27च्या रिक्वायर रन रेटनं आता तुम्हाला खेळायचं आहे. 22 मध्ये बघितला 45 धावेची गरज आहे. विनायक भोईर रणजी क्रिकेटर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. लॉक करण्याचा प्रयत्न, हवेत आहे चेंडू, गडीबाद, सुंदरसा झेल पाहायला मिळतोय. तिसरा आदरा बसतोय बघितलं साई सिद्धा या संघाला. आणि बरोबर पाठीमागे बघितलं तर खारबाव संघाचे भरपूर पाठीराखी आल्यात आणि सध्या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकताय. खारबाव संघाला चीअर करण्यासाठी बरोबर साईड स्क्रीन आहे पाठीमागे, तिथे भरपूर प्रेक्षक वर्ग बघा. टाळ्यांचा आवाज देखील त्यांनी आपल्याला दाखवलाय की आम्ही इथे आलोय आणि आम्ही खारबावच्या बाजूने आहेत, आमचं गाव इथे आलाय इकडे. आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तुकाराम मांगेला. ज्यावेळेला आपल्या पाठीराखी असतात, आपल्याला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक येतात, मग थोडंसं बळ वाढतं, ताकद वाढतं एका टीमची. आणि तेच कदाचित क्रियांशील 11 खारबावची ताकद सध्या वाढली जाते. पाठी जो प्रेक्षक वर्ग आलाय त्यांना चीअर अप करण्यासाठी. विनायक भोईरचं विकेट बघा,
खेळण्याचा प्रयत्न केला होता. मला पहिला तर वाटलं होतं इनसाइड आउट जातील, कव्हरच्या डोक्यावरनं खेळतील, समोर खेळलं आणि पुन्हा एकदा सूरज पाटीलनं झेल टिपलाय. विकेट क्रमांक 3, तिसरा गडी बाद. नक्कीच फटाक्यांची आतषबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण बघितलं आपण, विकेट पडली जाते. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56चं टार्गेट आहे. अजूनही बघितलं 45 धावांची ती गरज आहे. 2.3 षटकांचा खेळ संपला गेलाय. करण रावरे अजूनपर्यंत आहे, 4 धावा त्याच्या नावावरती आहेत आणि नौका खेळाडू बघितला विकेटवरती पाहायला मिळतोय आकाश पांडा. लॉफ्ट स्ट्रोक, कॅच. आम्हाला वाटलं होतं जणू काही षटकार आहे की काय. आकाश पांडा देखील आश्चर्यचकित झालाय. पाटील काय, अक्षय पाटील ते हॅट्रिक पूर्ण करेल का? काय आहे अक्षय पाटील, ते स्वप्न पूर्ण करेल का? मेगा फायनलचा तो सामना आणि ती आठवण ठेवेल का या मैदानावरती? तुकाराम मांगेला बघितला आपण तर सामना बघितला आपण, अजूनही 45 धावेची गरज आहे, परंतु लगातार 2 गडी ते बाद केलेत, मोठे गडी बाद केलेत. आणि दोन्ही गडी बाद करताना दोन्हीमध्ये वाटा कोणी उचललाय? सूरज पाटील. हा विकेट बघा ऑफ स्टंपच्या बाहेर ना आकाश पांडे बघा, मोठा फटका खेळला होता, चेंडू ट्रॅव्हल होत होता बॉन्ड लाईन जवळ, त्यावेळेला सूरज पाटील पोचले आणि हा काय झेल टिपलाय सूरज पाटीलने. जबरदस्त अप्रतिम झेल. असा दिवस म्हणजे ॲक्च्युली कालचा होता तो 9, पण 10 तारीख पण आता सूरज पाटीलच्या नावावरती आहेत. 9 तारखेला त्याने कमाल केली रे 9व्या तारखेला, पण आता 10 तारखेला म्हणजे आज 10 तारीख झाली, 12 वाजून गेल्यात, 10 तारखेला देखील तितकीच कमाल धमाल सूरज पाटील करतोय. नक्कीच NCC कप बघितला आपण तर मला वाटतं 2000 पासून ती सुरुवात झाली आणि बघितलं आपण मागची 2-3 वर्ष बघितलं आपण तर एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये निघून गेलं आणि बघितलं आजही बघितलं आपण 2 फॉर्मॅटमध्ये आपण क्रिकेटला बघतोय. एक गाव आणि त्याच्यानंतर एक ओपनचा लॉट आपण बघतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय, कार्पेटच्या जमिनीच्या लगत हा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल आले, लाईफ लाईनचा उपयोग करतोय फलंदाज. धावसंख्या पुढे सरकली जाईल 12 या धावसंख्येवरती. 19 चेंडू 44 धावेची गरज आहे. करण रावरे अजून पडत आहे, 4 धावा त्याच्या नावावरती आहेत. राहुलला बघा, राहुल 1 या धावसंख्येवरती खेळतोय. हॅट्रिक हुकली गेले. 19 चेंडू आणि बघितलं आपण 44 धावेची गरज. हो या बघितलं तर या इथे मात्र बघितलं आपण तर अपील अपील आणि अपील केली जाते. मात्र बघितलं आपण काय घडलंय बघायचंय. तीन षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या 12 पाहायला मिळतंय. जोरदार अपील झाले होते, पंच नाकारतायत. कदाचित पायाला तो चेंडू आदळला होता. 18 चेंडू आणि 44 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तो राहुल गावंड बघितला आपण, वसईचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गावंड बघितला आपण, वसईचा हा खेळाडू आणि बघितला 1 चेंडू मध्ये 1 धाव त्याच्या नावावरती आहे. द स्कोर इज 12 हियर. द मॅच बिटवीन खारबाव अँड विजय 555 हियर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धाफलकावरती 12-4 गडी बाद. 12 थोडंसं अडचणीत सापडलाय तो साई सिद्धा इंट्रोडक्शन्स विजय 555चा संघ आणि त्याला कारण आहे अक्षय पाटीलचं ते षटक, कौशल पाटीलचं ते षटक आणि मागचं षटक जे आपण पाहिलं होतं, ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं होतं. तो दबाव कायम ठेवायचा होता, तो दबाव क्रियांश 11नं आतापर्यंत कायम ठेवलाय या पहिल्या 3 षटकापर्यंत. 2 षटकं अक्षय पाटीलची आपण पाहिली होती. 10 धावा खर्च करताना 2 विकेट अक्षय पाटीलने घेतले आहेत आणि कौशलचं आपण विकेट पाहिलंय. चला रिव्ह्यूचा वापर केला जाईल का, पंच इशारा करतात.
चला रिप्ले आपण पाहतोय. निर्णय देखील येणार आहे तिसऱ्या पंचाचा. ओ निर्णय येणार आहे. तिसरा पंच आपला निर्णय देतील. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल चा इशारा पंचाकडनं होत असताना एक धाव स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2025चा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 संघ ज्याने की धडक घेतले या मेगा फायनल मध्ये. ऑफ साइडला सिंगल येईल. ओ इथे रनआउटचा मौका आहे. गडी बाद परतावा लागेल फलंदाजाला. चूक घडली जाते, चूक नडली जाते. जी गरज नव्हती तिथे धाव काढली जाते आणि एक मोठा खेळाडू बादून तंबूमध्ये परततोय. ते बघितलं आपण करण रावरे. तुकाराम मंगेला एक मोठा खेळाडू बाद होतोय. इथे गरज नव्हती तरी देखील बघितलं आपण प्रयत्न केला आणि पूर्णपणे फसला जातोय. बघितलं आपण करण रावरे. ज्यावेळेला मोठे फटके येत नाही, चौकार षटकार येत नाही, तर किमान 2-2 धावा करून आपण धावफलक चालू ठेवा किंवा फास्ट करावा या उद्देशानं जी बॅटिंग चालली होती त्याच्यामध्ये करण रावरेला धावाच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या दिशेनं परतावं लागलंय. आता रिक्वायर रन रेट बघा 14.82 आतापर्यंत झाले आहेत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. ज्या खेळाडूचा उल्लेख आपण केला होता देवेंद्र काळे अर्थात विकी काळे. कदाचित आपल्याला आठवण नसेल की नारंगीसाठी भरपूर क्रिकेट त्यांनाही खेळलेले आहेत. एक सामना आपल्याला आठवतोय नारंगी वर्सेस कोपरी क्वार्टर फायनलचा मॅच, शेवटची ओव्हर आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये रन डिफेंड करायच्या होत्या तेव्हा देवेंद्र काळे यांनी जबरदस्त गोलंदाजी 2015चा तो खेळ आपण पाहिला होता. त्यावेळेला देवेंद्र काळेनं ते षटक समोर सतीश सारखा फलंदाज होता आणि त्याला रोखून ठेवलं होतं आणि तोच आता फलंदाज आज साई सिद्धाकडनं खेळतोय. पण नारंगीकडता भरपूर क्रिकेट देवेंद्र काळे अर्थात विकी काळेनं खेळलेलं आहे. नक्कीच चांगली माहिती. कारण बघितलं आपण बराच काळ बघितलं ह्याच NC साठी बघितलं आपण देवेंद्र काळे यांनी दिलंय आणि बघितलं आज बघितलं आपण तर साई सिद्धा संघाच्या माध्यमातून बघतोय. ऑन साईडला सॉफ्ट अँड ड्राईव्ह आणि बघितलं जस्ट बघितलं आपण तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल येते लेकिन इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला तुकाराम. चौके छक्के यहाँ पर बीच बीच में आने चाहिए. नाही सिक्सर नाही आला तर मॅच नाही येणार आणि फक्त सिक्सर एका सिक्सरने काम नाही होणार. लागोपाठ सिक्सर पाहिजे. आता जो रिक्वायर रन रेट 14वरनं 15च्या घरात चाललाय ना त्याच्यामुळे आता 16 चेंडूमध्ये ज्यावेळेला तुम्हाला धावा करायचे 41 याच्या अर्थ सिक्सर चाहिए लेकिन अकेले सिक्सर से बात नहीं बनेगी. सिक्सर पाहिजे लागोपाठ 2 सिक्सर पाहिजे. सिक्सर पाहिजे, सिक्सर पाहिजे. राहुल गौंडच्या बॅटमधनं सिक्सर मी म्हटलं ना सिक्सर आना चाहिए तब बनेगी अपनी बात. बात तब बनेगी जब सिक्सर लगातार आएंगे. नक्कीच वर आहे आबाळ, मैदानावरती आलाय षटकार, षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 21 या धावसंख्येवरती. हा पहिला षटकार पाहायला भेटलेला आहे राहुल यांच्या बॅटमधून. बघा उजव्या हाताने तो चेंडू बरोबर बघितला आपण तर बॅटच्या खाली तो चेंडू होता आणि बॅटवरती घेतला आणि चेंडूला फेकून देतोय फलंदाज लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये षटकारासाठी. राहुल 3 चेंडूमध्ये 8 धावा. राहुलचं राहणं फार गरजेचं आहे मी म्हणेन. राहुलचे खेळी महत्वाचे. राहुल गौडा आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज आहे. कित्येक ठिकाणी तर ॲज अ आयकॉन म्हणून म्हणजे आता वसई विरार प्रीमियर लीग आहे ना तिथे सुद्धा तालुक्याचा आयकॉन म्हणून या खेळाडूला आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत तेही आपल्यासमोर आणणार आहेत. अजून एक येतोय का क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली सूरज पाटील. सूरज पाटील पोहोचले आहेत आणि जिथे सूरज आहे तिथे तर राहुल खेळ संपलाय. विकेट गडी बाद होतोय. 6वा गडी गमावलाय साई सिद्धा इन्फ्रॉन्ट अक्षर्स या संघानं.
प्रयत्न हा देखील त्यांनी केला होता, मात्र बघितलं आपण सरळ झेलचीच्या रूपाने गडी बाद असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 21 वरती धावपळक थांबलं गेलेलं आहे. 6 गडी आता मात्र बाद झाले आहेत. 3.4 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. कोई कहता है ये कप मेरा है, कोई कहता है ये कप तेरा है, लेकिन मैं तो कहूंगा ये कप तो केवल कोहिनूर का एक हीरा है. एक जप, एक तप, एक संकल्प, सिर्फ एक कप असं म्हणूया. एक जप, एक तप, एक संकल्प, आणि हा कप ज्याचा संकल्प प्रत्येकाने केला होता आणि हळूहळू पोहतोय. पण टीम क्रियाशील पण कारभाव संघ त्या दिशेने वाटचाल करतोय. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा करायचे आहेत. सिद्धू मागच्या मॅचचा हिरो, मागचा मॅच मॅन ऑफ द मॅच जो आलाय. हलक्या हाताने फक्त दिशा देतोय. जोपर्यंत डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर. 13-34, 13 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग. 13 चेंडूंनी 34 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. अजून बघितला सामना संपलेला नाही आहे, कारण ज्या पद्धतीने तो षटकार आला होता ना, मी म्हणेन अजूनही सामना जिवंत आहे. परंतु तो फलंदाज बाद झालाय. 13 चेंडू 34 धावेची गरज आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या चौथ्या षटकातील. 22 फॉर लॉस ऑफ 6 हिअर. फायनल मॅच बिटवीन दिस टू. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कोणाला वाटलं होतं असं झेल टिपला जाईल, परंतु हे नारंगीचं मैदान आहे. हे असं कधी कधी घडलं जातं या मैदानावरती. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच तुकाराम मांगेला. काय कॅच. आपण देवेंद्र काळेची खेळी जी समाप्त झाली ती एका चांगल्या झेलानं ही समाप्त झाले. कौशलचा चेंडू होता, समोर खेळला होता आणि ओहो एका हातामध्ये. म्हणजे आता आंब्याचा मोसम थोडासा लांब आहे, पण झाडावरनं आंबा थोडा वसा अलगद सहजतेनं हा झेल टिपलाय तो म्हणजे आपला. बघा परत एकदा बघा. आणि बहुधा खारबावला काही बघा खाली मागे प्रेक्षक वर्ग बघा. मागे प्रेक्षक वर्ग काय खुश आहे. जबरदस्त खुशी प्रेक्षक मध्ये आपण पाहतोय. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग देखील खारबावला चीअरअप करण्यासाठी थांबलाय. बघा प्रेक्षक वर्ग जेव्हा आला बघा, हा झेल दोन्ही अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. उंच उडी म्हणून ज्यावेळेला शाळेत आपल्याला पीटीचा तास असतो ना, म्हणजे उंच उडी लांब उडी, त्यावेळेला तो तास बुडवू नका, असा फायदा होतो. नक्कीच भरपूर खारबावचे ते पाठेरागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित अजूनपर्यंत जागे देखील त्यांच्या गावामध्ये असतील काही प्रेक्षक मी म्हणेन, आणि त्यांचे गावकरी या सामन्याला ते बघत असतील. खारबावचा संघ मी म्हणेन फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. आणि नो डाऊट बाहुबली भिवंडीमध्ये बघितला तर एक स्टार खेळाडूच्या रूपाने पाहायला मिळतोय त्याला. नेहमीच म्हणजे सूरजनं आपली उपयुक्तता प्रत्येक वेळा आपल्या खारबावच्या टीमसाठी दिलेले. ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये त्याने बॅटिंग केली होती, पण गोलंदाजीमध्ये देखील आपली चमक दाखवली होती. पण मागच्या 2 सामन्यामध्ये बॅटिंगनं गेला सामना अक्षरशः पराभवाच्या छायेतनं आपल्या टीमला घेऊन आला होता. त्याच्या अगोदरचा मॅच, सेमीफायनलचा मॅच जो रॉयल स्टार मिरारोडा विरुद्धचा मॅच होता, 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता होती. म्हणजे एक असा खेळाडू जो जे काही कॅरेक्टर आहे, जे काही आपली भूमिका आहे, जी काही आपल्याला रोल दिला जातोय तो व्यवस्थित प्ले करतोय. आकुटप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीपवरती क्षेत्ररक्षक प्रणय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने धावफलक पुढे चाललाय आहिस्ता आहिस्ता. 12 चेंडू 34चा समीकरण होतं. आता 11 चेंडू आणि धावा करायचे त्या 33. होय बघितलं आपण 11 चेंडू 33 धावेची गरज आहे. तुकाराम मंगेला आज तर 3 षटकार मी म्हणे बाहुबली मारले होते, परंतु हा असा एकच सामना त्याने झुकवलेला नाही आहे. भिवंडीमध्ये अनेक सामने त्याने झुकवले आहेत. ठाण्यामधलाच देखील तो सामना मी म्हणे नुकताचा आठवेला आहेत, काही शंका नाही आहे. अनेक सामने त्यांनी झुकवलेत आपल्या बाजूने. म्हणूनच बघितलं तर खारबाव संघाचा मी म्हणे खास स्पेशल खेळाडू बघितला आपण तर मांडला होता बघितला बाहुबली. आणि नक्कीच प्रणय यांची देखील मी आठवण काढेन, इतक्या शंका नाही तुकाराम मंगेला. 23 वरती 7.
जसं आपण चर्चाही करतोय बाहुलीवरती चर्चा का करतोय कारण काही खेळाडू आहेत ज्याने आपल्या ज्या इनिंगचा ठसा या NCC चषकावरती घेतला आहे. जसं गेल्या वर्षी पाहिलं तर विश्वनाथ जाधव मॅन ऑफ द सिरीज त्यानं घेतली होती, सुप्रीमो खेळाडू. त्याच्या अगोदरचा काळ जो गाजवला होता तो बोरशेदीच्या अर्जुन बांगरनं 2023 जो गाजवलं होतं ते अर्जुन बांगरनं गाजवलं होतं. चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कौशल येतोय, कौशल अजूनही एक झेल टिपतोय. म्हणजे एक एक खेळाडू आहेत ना, नवीन नवीन खेळाडू पाहिले. 2024ला आपण विश्वनाथ जाधवची खेळी पाहिली, 2023ला अर्जुन बांगर पाहिलं होतं, तर 2022ला प्रथमेश ठाकरे शिवा स्पोर्ट्स करताना आपण पाहिलं होतं. म्हणजे एक एक खेळाडू असा आहे. 2021चा खेळ पाहिला तर रवी अहिरेनं जबरदस्त खेळ केला होता सँडी स्पोर्ट्ससाठी. आणि 2020चा खेळ त्या विनायक भोईरच्या आपण अर्नाळा टीमनं गाजवला होता. एक काळ असाही होता कैलास ज्यावेळेला 2019ला आदिती 11 संतोष भुवनचा संघ जिंकला होता ना, त्यावेळेला UPच्या खेळाडूंचा बोलबाला होता, खास करून धर्मेंद्र यादव जो मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. भरपूर आठवणी आहेत. तुकाराम मांगेला म्हटलं की जुनं पुस्तक आहे, जुनं पुस्तक आहे. कारण मगाशी तुम्ही लाईव्हला देखील ऐकलं असेल की कसं त्यांनी 2000 पासून बघितलं आपण 2025-24 पर्यंत तो रेकॉर्ड त्यांनी सांगितला होता. ही खासियत आहे. हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सापडेल की नाही ते मला माहिती आहे, परंतु नारंगीच्या मैदानावर नक्कीच सापडेल. नाही, त्याच्या कैलासची साथ देखील आहे एवढ्या वर्षाची, त्याच्यामुळे त्याचाही फायदा होतोय. म्हणजे जसे कहते ना की कमाल जोडियों में होता है, इथेही झालाय ना. प्रणय करणची जोडी जमली, अक्षयची जोडी जमली, त्याच्यानंतर आता सूरज आणि कौशल यांची जोडी जमले, त्याच्यामुळे एक जोडीची कमाल असते. नक्कीच तुकाराम मांगेला माझ्याकडे बघितलं काही आठवणी आहेत. स्पेशली 2007 पासून मी जॉईन झालो. नितीन कोळी बघितला आपण स्पेशल ठरला होता 2007 मध्ये. 2008 मध्ये मला वाटतं असलम शेख चांगली खेळी केली होती. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण इन द एअर इट कुल बी कॉट यस इज गॉन देअर. गडी बाद परतावं लागेल फलंदाजाला. कारण 90 पेक्षा मला वाटतं जास्त धावा या मैदानावरती त्यांनी कुठल्या होत्या. पापडी संघ ज्यावेळेला 2013ला जिंकला होता ना, त्याचा सेमीफायनलचा मॅच पण जबरदस्त झाला होता इंडियन स्पोर्ट्सच्या अगेन. म्हणजे 10 षटकामध्ये 90 धावा करायच्या होत्या. शेवटला असं वाटत होतं की पापडी हरतोय की काय. 6 बॉल 3 होत्या, गॅटिंग बॉलिंगवरती होता आणि शेवटला ऑल आऊट झाला होता इंडियन स्पोर्ट्सचा. नक्कीच. आणि पापडीच्या अगेन्स्टमध्ये कोणता संघ होता तर त्यामध्ये बघितलं आपण तर भिवंडीचे काही खेळाडू आपण बघितले होते. ती देखील एक आठवण आहे. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, काही आठवणींना उजाळा देतोय कारण सामना थोडा एकतर्फी चाललाय. आणि जसा तुम्ही नितीन कोळीचा उल्लेख केला तर 2006-08चा संतोष सक्सेनाच्या टीममधनं डेरेक अंकल आले होते, तेही पाहिलं होतं आपण. आणि ते विकेटच्या भोवताळी गोल गोल फिरायचे आपण बघितलं तुकाराम मांगेला. ही देखील एक मोठी आठवण आहे. खरोखर हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेवटचं षटक बाकी आहे. 33 धावा करायच्या, 23 धावा झाल्यात. पण आता गेल्या वर्षी हुकलेलं विजेतेपद जर पाहिलं तर क्रियानशीलवानं खारवाव संघ आता त्या विजेतेपदाच्या ट्रॉफी करता चाललाय. म्हणून मी मागे एक कैलास उल्लेख केला होता की जसं एक गाणं असतं ना की नैनो में सपना सपनों में सजना नाही आहे ट्रॉफी. आणि ते ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न काहीकांचं पूर्ण झालंय, काहीकांचं स्वप्न भंग देखील झालंय. त्याच्यामुळे कित्येक असे संघ आहेत दरवर्षी खेळले पण स्वप्न पूर्ण नाही झालं. जसं सँडी स्पोर्ट्सचा उल्लेख केला म्हणजे लागोपाठ 4 वर्ष 2018, 19, 20 3 वर्ष ते क्वालिफाय झाले. 18-19ला 3ऱ्यावर राहिले, 20ला रनरअप राहिले, पण 2021ला फायनल जिंकली. असाही काही या मैदानाचा इतिहास आहे. नक्कीच फार मोठे इतिहास आहेत. आणि तुकाराम मांगेला एक मोठं बघितलं लॅपटॉप आहे आपण बघितलं तर 23वरती 9 शेवटचा मला वाटतं शेवटचं बघितलं आपण 2 गडी बघितला आपण तर मैदानावरती शेवटचे 2 बॅट्समॅन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया ऑल आऊट होतोय का
कारण मच्छर आला तर आपण ऑल आउटच लावतो. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि आता आहिस्ता आहिस्ता बघतोय खारवावचा संघ जो चाललाय. आता जसं विजेत्या पदावरती नजर आहे तसे त्या 2 बाईकवरती पण आहे. सन्माननीय नरेशजी भोईर यांच्याकडनं ज्या 2 बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत, आता उत्सुकता तीही लागले की आता ग्रामीण आणि शहरीमध्ये तो बायकरमॅन कोण येणार आहे, त्याची चर्चा आता प्रेक्षकामध्ये सुरू झाली. सिक्सर काही उशिरा नका होईना, हा सिक्सर आलाय बघा, फटका बघा. बोले 4 चेंडूमध्ये 27 धावेची गरज आहे. शेवटच्या क्षणामध्ये बघा षटकार आलाय. म्हणजे या इनिंगचा विचार केला ना, 2 षटकार बसलेत. एक षटकार बघितलं लॉंग ऑन मध्ये आला होता आणि हा रिव्हर्सचा तो षटकार पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा तो खेळ बाकी आहे. 27 धावेची अजूनही गरज आहे. ऑन साइडला सिंगल येते नाही, थांबलेत. जणू वाटलं होतं सिंगल घेतील की काय, परंतु थांबलेत. बघितलं आपण सिद्धू, कारण षटकार मारलाय त्याने, त्या कारण ते थांबलेत ना. आता फक्त औपचारिकता बाकी, कारण 3 चेंडूमध्ये 27 धावा. समोर डाऊन द ग्राउंड खेळाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमारेषे पार चौकार. डीजे एक थोडंसं सॉन्ग ठेवायचं आहे, कारण सेलिब्रेशनसाठी सॉन्ग खारवावच्या सेलिब्रेशनसाठी येणार आहे. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. थोडीशी औपचारिकता बाकी आहे, कारण बघितलं खारबाव संघ जवळ जवळ लॉफ्ट स्ट्रोक शेवटच्या क्षणामध्ये ते षटकार येत आहेत. षटकार येतोय. सिद्धू षटकार, 2 षटकार आलेत बघा. एक रिव्हर्सचा तो फटका आणि त्याच्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून तो षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू षटकार, परंतु खारबावचा संघ NCC कप जिंकतोय. शहरी विभागामध्ये या ठिकाणी 2025 चा विनर